नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सोपान खोडे यांची आखाड बळी ही कादंबरी. पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चुकून तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, ऐकूयात सोपान खोडे लिखित आखाड बळी या कादंबरीचा भाग 6. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं ऋतुचक्र चालू होतं. दिवसामागून दिवस जात होते, महिन्यांमागनं महिने सरत होते. एकामागून एक अशी 4 वर्ष कालचक्रानं मागं टाकली. जगरहाटी चालूच होती. मांगवाड्यातली माणसं कासरं किरसुण्या करतच होती, बाजारात नेऊन विकत होती. पोतराज मंडळी मंगळवार शुक्रवार देवीचा उपवास धरत होती. गावगन्ना मदान मागत फिरत होती. सगळं काही जिथल्या तिथे. घर सोडल्यापासून शंकर अण्णाभाऊ साठे ग्रंथालयात राहत होता. पोतराज प्रथा नष्ट झाली पाहिजे हा विचार त्याच्या मनातनं हटलेला नव्हता. त्याच्या डोक्यात सतत विचाराचं चक्र गरगरत होतं. आपला समाज आभरणाच्या चिंध्या सोडायला तयार नाही का? त्यातच गुरफटून घेतलंय त्याने. पोतराज प्रथा प्रगतीच्या वाटेवरची मोठी धोंड आहे हे ह्यांना का कळत नाही आहे? अडाण्याप्रमाणे शिकलेल्यांची मनं ही मुरदाड झाली आहेत. दारात पोतराज आला तर त्याचं उद्बोधन प्रबोधन करण्याच्या ऐवजी त्याला मदान वाढून मोकळे होतात. आपला एक बांधव चुकून अंधश्रद्धेच्या गटारघाणीत अडकलाय, त्याला बाहेर काढलं पाहिजे अशी इच्छा त्यांना का नाही होत? पिढ्यानपिढ्या ही प्रथा चालू आहे, अजून किती दिवस चालू ठेवायची? माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला तरी आपल्या जातीतली माणसं हलगी वाजवत मदान मागत फिरतायत. मरी आईनं त्यांच्या आयुष्यातलं दारिद्र्य हटवलं नाही, अज्ञान हटवलं नाही, तरी देवीच्या नावानं भीक मागण्यात त्यांना मोठेपणा वाटतोय. पूर्वाश्रमीच्या महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला. मरी आईचा देव्हारा नदीत टाकला, आभरान हलगी फेकून दिली, डोक्यावरचे केस काढून टाकले. पोतराज प्रथेच्या गुलामगिरीतनं मुक्त झाले. आज केवढं परिवर्तन झालं आहे त्यांच्यामध्ये. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्याच बाबतीत तो समाज आघाडीवर आहे. मरी आईचा देव्हारा फेकून दिलेला महार समाज प्रगतीच्या दिशेनं वेगात वाटचाल करतोय आणि मरी आईला कवटाळून बसलेला आपला समाज अधोगतीच्या खोल गर्तेत गटांगळ्या खातोय. कधी डोळे उघडणार आपल्या समाजाचे? या विचारांनी शंकर अस्वस्थ होता, अशांत होता, पण तो एकटा काहीही करू शकत नव्हता. या कामाला अनेकांचं पाठबळ हवं होतं. पण सुरुवातीच्या काळात अण्णाभाऊ साठे ग्रंथालयात त्याच्या कोणी ओळखीचं नव्हतं. हळूहळू ओळखी होत गेल्या, परिचय होत गेला, मित्रपरिवार वाढत गेला. सर्व मित्रांना एक दिवशी त्याच ग्रंथालयात त्यांनी एकत्र केलं आणि त्यांच्यापुढे आपल्या मनातला प्रस्ताव मांडला. आपण पोतराज निर्मूलनाची चळवळ सुरू करूयात का? शंकरच्या या वाक्यानं सगळे कार्यकर्ते दचकले, बिचकले, गप्प झाले. त्याच्या बोलण्यावर कुणीही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. कुणीच काही बोललं नाही. आणि बोलणार तरी कसं? अनेकांच्या घरात गणगोतात पोतराज प्रथा चालू होती. कुणाचा बाप, कुणाचा चुलता, कुणाचा मामा, सासरा, मेव्हणा, कुणी ना कुणीतरी पोतराज होता. म्हणजे आपली लढाई आपल्याच आप्तेष्टांविरुद्ध होती. कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनासारखे सगळे गडबडले होते. हे आंदोलन बुमरँगसारखं आपल्यावरच उलटणार होतं म्हणून सगळे गप्पगार होते, थंडगार होते. बोला की कोणीतरी, तुमचं काय म्हणणं आहे ते तरी मला कळू द्यात. शंकरनं शांततेचा भंग केला. सगळेजण इकडे तिकडे बघायला लागले, एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. खाणाखुणा करून तू बोल तू बोल असं एकमेकांना सुचवायला लागले. त्यातले काही जण लघवीचं निमित्त करून बाहेर गेले, ते परत आलेच नाहीत. सुशिक्षितांना बरोबर घेऊन ही आंदोलनं करणं इतकं सोपं नाही याचा पहिला धडा शंकरला मिळाला.
पण त्याला आता माघार घ्यायची नव्हती. जे बरोबर येणार नाहीत त्यांना सोडून आणि जे येतील त्यांना घेऊन हे आंदोलन त्याला उभं करायचंच होतं. आणि म्हणून तो समोर बसलेल्या मित्रांना म्हणत होता, हे आंदोलन आपणच करणार आहोत आणि ते आपल्यालाच करावं लागेल. नाही पण मी काय म्हणतो, पुढे बसलेल्या विजयनं तोंड उघडलं. ह्या प्रथेचा तसा आपल्याला काही त्रास होत नाही आहे, मग कशाला उगाचच तिकडे लक्ष द्यायचं. विजयनं आपलं मत मांडताच गजानं त्याला अनुमोदन दिलं. हा, विजय म्हणतो ते बरोबर आहे. कारण नसताना नको तो उद्योग कशासाठी करायचा आपण. अरे मित्रांनो, मला सांगा, आपल्या समाजातली मुलं डॉक्टर, वकील, इंजिनियर होण्यापेक्षा पोतराज व्हावीत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तसं नाही. पण काय इतक्या दिवस चालत आलेली ही प्रथा ते लोक सहजासहजी सोडणार आहेत का? नाही सोडणार ना, ते मान्यच आहे मला. पण म्हणून ती प्रथा तशीच पुढे चालू ठेवायची हे योग्य आहे का? एखादा आंधळा वाट चुकल्यामुळे खड्ड्यात पडत असेल तर डोळस माणसानं त्याला योग्य मार्गावर आणायचं का नुसतं त्याच्याकडे बघत बसायचं? नाही, पण योग्य मार्गावर यायची त्याची तयारीच नसेल तर? एवढा वेळ गप्प बसलेला विठ्ठल म्हणाला, ती तयारी आपण करून घेतली पाहिजे ना. तुझा मार्ग कसा चुकीचा आहे, किती धोक्याचा आहे हे आपण पटवून दिलं पाहिजे. आपण हे पोतराज आपलं म्हणणं पटवून घेतील का? हे बघ विठ्ठल, त्यांना पटण्याचा आणि न पटण्याचा प्रश्न नाही आहे. त्यांच्या मनाच्या कानाकोपऱ्यात चिकटून बसलेली अंधश्रद्धेची जळमटं बाहेर काढणं इतकं सोपं नाही. देवधर्माच्या विचारानं त्यांच्या मेंदूला बधिरता आली आहे, त्यांची बुद्धी अपंग झाली आहे. त्यांना पटवून द्यायचा आपण प्रयत्न करायचा आहे. पटलं तर ठीक आहे, नाही तर आपण तिथे आक्रमक पवित्रा घ्यायचा. आक्रमक पवित्रा म्हणजे काय करायचं? काही नाही, सरळ त्या पोतराजाचे केस कापायचे, त्याचं आभरण फाडून टाकायचं, हलगी फोडून टाकायची. नाही बघ, मला वाटतं रोगापेक्षा इलाज भयंकर होतोय. असा अचानक घाव घातला ना तर पोतराज आपल्यावर चवताळून उठतील, त्यांचे नातेवाईकसुद्धा गप्प बसणार नाहीत. परिवर्तन बाजूला राहील, वाद उगाचच निर्माण होतील. हां, अगदी बरोबर आहे, रास्त मुद्दा मांडला आहे. राजा साळवेचं म्हणणं सगळ्यांनीच उचलून धरलं. सगळ्यांनीच त्याच्या म्हणण्याला पाठिंबा दिला. बरं, मग ठीक आहे, ते काय करावं असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं आपलं आंदोलन शांततेच्या मार्गानं करावं. पोतराज प्रथा वाईट आहे, अनिष्ट आहे. ती नष्ट करण्याचा मार्गही योग्यच असला पाहिजे. रोग भयंकर आहे म्हणून औषधाचा एकदम डोस देऊन नाही चालणार, हळूहळू औषधं दिली पाहिजेत. राजा साळवे सांगत होता. हो ठीक आहे ना, पण मग नक्की काय करायचं ते सांग. आपण पोतराज परिषद आयोजित करू, सगळ्यांना बोलावून घेऊ, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ, त्यांच्या श्रद्धा कुठे आणि कशा निगडीत आहेत ते जाणून घेऊ. म्हणजे मग त्याच्यावर आपल्याला उपाय करता येईल. आपलं काय म्हणणं आहे ते त्यांना सांगू आणि मग आंदोलनाची दिशा काय करायची ते आपण ठरवू. राजाचा विचार सगळ्यांनाच पटला. पोतराज परिषद घेण्यावर सर्वांचंच एकमत झालं. वार, तारीख, वेळ, ठिकाण निश्चित करण्यात आलं आणि सर्वजण पोतराज परिषद यशस्वी करण्याच्या कामाला लागले. गावोगावच्या पोतराजांना निमंत्रणं पाठवली. काहींना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिलं, काहींना निरोप पाठवले, ठिकठिकाणी पोस्टर्स लावली. बाजाराच्या दिवशी अनेक ठिकाणी पत्रकं वाटली. याचा अतिशय चांगला परिणाम झाला. परिषदेला 500 ते 600 पोतराज हजर होते. काहींचे नातेवाईकसुद्धा आले होते. अण्णाभाऊ साठे ग्रंथालयाचा हॉल गच्च भरला होता. अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद पोतराजांनी दिला होता. प्रथमतः महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हार घालून शंकरच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आलं. राजा साळवेनं प्रास्ताविक केलं. प्रास्ताविकातच त्यांनी पोतराज प्रथा पुढे चालू राहील का, मर्याईबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, तुमच्या घरात चालू असलेली पोतराज परंपरा बंद झाली तर काय होईल, ह्याबाबत पोतराजांनी आपली मतं स्पष्ट मांडावीत असं आवाहन केलं. तसंच पोतराज प्रथेविरुद्ध सुरू होत असलेल्या आंदोलनाचा उद्दिष्ट आणि करण्यात येणारी कारवाई हे सगळं काही पोतराजांच्या समोर मांडून टाकलं. आणि ज्या पोतराजांना बोलायचं आहे त्यांनी पुढे येऊन बोलावं अशी विनंती करून तो खाली बसला. बोलण्यासाठी जेजुरीचा दगडू पोतराज उठला तसा सगळ्या पोतराजांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मरी आईच्या नावानं चांग भलं असा गजरही केला. माईक पुढे उभं राहून दगडू पोतराज बोलायला लागला. माझं या सगळ्या तरुण पोरांना सांगणं आहे, तुम्ही जे पोतराजाच्या विरुद्ध जे काही चालू केलं आहे ना ते पहिल्यांदा बंद करून टाका. हे बघा, हे काही चांगलं नाही. मरी आई ही काही साधीसुधी देवी नाही, आगीचं झाड आहे ती. कशाला आगीत हात लावताय? तिच्या नादाला लागू नका. मी सांगतो ते ऐका. उगा येड्यावानी वागू नका. आईची करणी कशी असती ते मी तुम्हाला सांगतोय. माझ्या ओळखीचा एक पोतराज आहे, नेवरती पवार त्याचं नाव. आला असेल बघा इथं. तर हा पोतराज असून देवीच्या नावानं मदान मागत नव्हता. डोक्यावरची केससुद्धा कोणाला दिसू देत नव्हता. सारखा डोक्यावर पटका घालायचा. आता तुम्हीच सांगा, देवीला हे पटेल का? मी 1000 वेळा त्याला सांगितलं का बाबा असं करू नको, तू देवीचा माणूस आहे, आभरण घालून 5 घरं का होईना पण मदान माग. पण माझं काय त्याने ऐकलं नाही. जेव्हा देवीनं चाणक्य दाखवली तेव्हा त्याचं डोळं उघडलं. लागोपाठ 3 पोरं त्याची माती अडकारायला लागली. तेव्हा पाडला आई पुढं आडवा, चुकीची माफी मागितली आणि देवीच्या नावानं मदान मागायला सुरुवात केली. आता भरल्या गोकुळासारखं घर आहे त्याचं. 2 पोरं 2 पोरी आहेत त्याला. कवा आजारी नाहीत का, कसलं दुखणं नाही, दगडावानी ठणठणीत. आईची किरपा असल्यावर काटा सुधी टोचित नाही, अशी आईची करणी आहे. ठाव नसेल तर घ्या ऐकून. समोर बसलेल्या पोतराजांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. 2-3 वेळा मरी आईच्या नावाचा गजर केला. दगडूनं हातानंच त्यांना गप्प बसण्याची खूण केली आणि पुढे बोलायला लागला. आम्ही आईची पूजा करतोय म्हणजे काय गुन्हा करतोय का? वारकरी विठ्ठलाची भक्ती करतात, आम्ही मरी आईची करतो. ते अभंग म्हणतात, आम्ही ओव्या म्हणतो. ते टाळांचा वापर करतात, आम्ही चाळांचा करतो. ते मृदंग वाजवतात, आम्ही हलगे वाजवतो. ते कपाळाला गंध लावतात, आम्ही मळवट भरतो. ते माधुकरी मागतात, आम्ही मदान मागतो. कुठं चुकतंय आमचं सांगा की? पुन्हा एकदा पोतराजांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही शहाणा असाल तर पोतराज प्रथा बंद पाडायच्या भानगडीत पडूच नका. आईचा कोप झाला ना तर तुम्हाला पळता भोई थोडी होईन. विषयाची परीक्षा घेऊ नका. मरी आई, जरी आई, येडाई, यल्लम्मा या सगळ्या देव्या एकत्र आहेत. अरे यल्लम्माच्या जत्रेत सौंदत्तीला देवीच्या आवारात पोलीससुद्धा कमरेला पट्टा लावत नाहीत आणि पायात बुड घालत नाहीत, एवढा आईचा धाक आहे. तवा सुखानं जागताय ना, सुखानंच जागा. अवदासा मागं लावून घेऊ नका, एवढंच तुम्हाला सांगतोय मी. एवढं बोलून दगडू पोतराजानं आपलं बोलणं संपवलं. तो खाली बसला. पोतराजांनी मरी आईच्या नावानं गजर करायला सुरुवात केली. 5 मिनटं असाच गोंधळ चालू होता. मग खानापूरचा रानबा शिंदे बोलण्यासाठी उभा राहिला. हा करामती गडी. पायातल्या वाक्या वाजवत नाचत नाचत स्टेजवर आला. त्याच्या ह्या कृतीला पोतराजांनी टाळ्या वाजवून दाद दिली. स्टेजवर आल्याबरोबर त्यांनी देवीचं गाणं म्हणायला सुरुवात केली. माझ्या ग मरीचा चहू मुलखी दारारा, सारी दुनिया कापते बघा थारा थारा. भल्या भल्याना आला यतीचा अनुभव, चुकलं त्याचं घेती या जीवू. शंकर आणि त्याचे कार्यकर्ते बसले होते. त्यांच्याकडे बघून पोतराज म्हणाला, काय कळलं का? देवी अत्यंत सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे हे सांगण्यासाठी तो परत गायला लागला. कराड कोल्हापुरी लक्ष्मीला ग आसरा, वाघाचं केलं घोडं, बच्च्या नागाचा ग कासारा. त्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली. देवी कशी कडक आहे आणि तिचा कडाका कसा आहे हे तुमच्या लक्षात आलं असनच. माझं म्हणणं थोडक्यात सांगतोय. तुम्ही आम्हाला पोतराजकी सोडायला सांगताय, पण पोतराजकी सोडून आम्ही काय करायचं ते सांगा की. आता मी एकटाच आहे. गेल्या वर्षी बायको वारली. मला 2 पोरं आहेत पण ती मला सांभाळत नाहीत. मदान मागून मी कसा तरी जगतोय. उद्या जर मदान मागायचं बंद केलं तर मी खायचं काय आणि जागायचं कसं? तुमच्यापैकी कोणी मला सांभाळायची जबाबदारी घेणार आहे का? याचं मला उत्तर पाहिजे. बस एवढंच मला सांगायचं होतं. असं म्हणून तो पुन्हा नाचत नाचत येऊन आपल्या जागेवर बसला. आता दादू शेंडगे नावाचा पोतराज बोलायला लागला होता. तो म्हणाला, मी पहिल्यांदा ह्या सगळ्या तरुण पोरांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी एक चांगला कार्यक्रम हातात घेतला आहे असं मला तरी वाटते. अरे हाय काय या पोतराजकीत?
काय मानपान आहे का पैसा अडकाय? काय मिळतंय हो डांगळ्यांग मचळ्यांग करून? काय मिळतं सांगा की. मला 2 पोरं आहेत, एक मास्तर आहे, एक तलाठी आहे. पण दोघांना बी आपला बाप पोतराजी असं सांगायला लाज वाटते. मी त्यांना नावं नाही ठेवत. जर मी मोठ्या हुद्द्यावर म्हणजे वकील असतो, डागदर असतो, तर हे सांगताना पोरांना कमीपणा वाटला असता का? घरी आलेल्या माणसांबरोबर त्यांनी माझी आवर्जून ओळख करून दिली असते का नाही? अरे पोतराजाला समाजात कवडीची किंमत नाही. ज्याला किंमत नाही, इज्जत नाही, ती गोष्ट आपण का करायची? आता मागाशी कोणीतरी सांगितलं की वारकरी विठ्ठलाची भक्ती करतात, आम्ही देवीची भक्ती करतोय. खरं तर वारकऱ्याच्या ना आपली तुलना होऊच शकत नाही. अरे ते कुठं, आपण कुठं? त्यांनी भक्ती करण्यासाठी डोक्यावर केस नाही ठेवले, कमरेला आभरण बांधून भीक मागत हिंडत नाहीत. ते त्यांच्यामध्ये ज्ञानेश्वर तुकारामासारखे मोठे संत होऊन गेले. अहो त्यांचे अभंग आजही लोक गातात. पण तुमच्या वाव्या तुम्ही सोडून कोण म्हणतो? त्यांच्यातल्या साधू संतांना देव पण मिळालं, त्यांची देवळं उभी राहिली. आज सुद्धा लाखो माणसं त्यांच्या दर्शनाला जातात. पोतराजाचं कोणी देऊळ बांधलंय का सांगा बरं? त्याच्या नावाची कुठं जत्रा भरती का सांगा बरं? अरे गावात गेलं तर आपल्या मागं कुत्री लागतात, दारात गेलं तर घरात कोणी बोलवत नाही. आता भोळी बाबडी येडी बागडी माणसं आपल्या पाया पडतात, त्याचाच आपल्याला लय मोठेपणा वाटून राहिला. शिकली सवरलेली तरणी पोरं आपल्याकडे बघत बी नाहीत. शंकरराव, या सभेत मी जाहीरपणे सांगतो की मी पोतराजकी सोडायला तयार आहे. फक्त एकच सांगतो, मी काय माझ्या डोक्यावरचा केस काढणार नाही. एवढं मात्र तुम्ही मान्य करा. बस मला एवढंच बोलायचं होतं. दादूचं भाषण संपलं. कार्यकर्त्यांशिवाय कुणीही टाळ्या वाजवल्या नाहीत. सगळे पोतराज त्याच्यावर नाराज झाले होते. धर्माप्पा पोतराज लगबगीनं स्टेजवर आला, तावातावानं बोलायला लागला. मी हे समध्या पोतराजाच्या वतीनं सांगतोय, आमचा जीव गेला तरी आम्ही पोतराजकी सोडणार नाही. पोतराजांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. रासल पोतराजकी सोडायची भाषा करणारच नाही. आणि हिथं ज्याला भाषण करायचं त्यांनी व्यवस्थित बोलावं. मरी आईबद्दल, पोतराजाबद्दल वाईट वांगाळ बोलल्याला आम्ही काय खपून घेणार नाही. परत एकदा टाळ्या वाजल्या. कोण म्हणतो पोतराजाला किंमत नाही? अरे पोतराज खरा कोण आहे हेच तुम्हाला कळलं नाही. आपण शंकराचे अवतार आहे, शंकराचे. स्वतःला कमी समजू नका. शंकराच्या डोक्यावर जाटा आहेत तशा आपल्या डोक्यावर बी जाटाच आहेत. शंकर कपाळावर भस्माचे आडवे पट्टे लावतो, आपण हळदी कुंकवाचे आडवे पट्टे लावतोय. शंकर वाघाच्या कातड्याचं आभरण कमरेला गोंडाळतोय, आपण चोळीच्या खानाचं लावतोय. शंकराच्या गळ्यात नाग आहे, देवीनं आपल्या हातात नाग दिलाय. आणि त्याचा महिमा एका गाण्यात आहे, सांगतो ऐका. आला मरीचा फेरा अवधा सामारी, आला मरीचा फेरा अवधा सामारी, काळा भुजंग चालला एका रस्त्यावरी. उचलून घेताला तासाचं खांद्यावरी, उचलून घेताला तासाचं खांद्यावरी, त्याचाच कोराडा करी, त्याचाच कोराडा करी. धर्माप्पानं असं सांगताच पोतराजांनी टाळ्या तर वाजवल्याच, पण उभं राहून मोठमोठ्यानं देवींची नावं घेऊन सगळे जय जयकार करायला लागले. मरी आईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, बोल भवानी मातेचा उदो उदो, कोल्हापूरच्या लक्ष्मीचा उदो उदो. सगळं सभागृह दणा आणून सोडलं होतं त्यांनी. ऐका पुढचं ऐका, खाली बसा. धर्माप्पाच्या सांगण्यानुसार पोतराज खाली बसले. धर्माप्पा छाती फुगवून ताठ मानेनं सांगायला लागला. पुराणातल्या गोष्टीवर तुमचा विश्वास नसेल तर इतिहासातलं उदाहरण सांगतो. शिवाजी राज आग्र्याच्या तुरुंगात अडकलं होतं. मिठाईच्या पेटाऱ्यातनं ते निसाटलं. मुसलमान सैनिकांनी त्यांचा पाठलाग करू नये म्हणून पोतराज तिथं गेले. प्रत्येक सैनिकाच्या हातात पोत दिला. देवीच्या गाण्यावर, हलगीच्या ठेक्यावर त्यांना नाचायला लावलं. पोतराजांच्या बरोबर ते सैनिक नाचत राहिले आणि इकडं शिवाजी राज स्वराज्यात सुखरूप पोचले. पोतराज राजांच्या उपयोगी पडलं. राज खुश झालं आणि त्यांनी आम्हाला खुशीनं पदवी दिली, पोत राजा. यावेळी तर पोतराजांनी कहर केला. शिट्ट्या, टाळ्या, आरडाओरड जी चालू झाली ती थांबता थांबेना.
बऱ्याच वेळानं पोतराजांचा उत्साह संपला तेव्हा ते थांबले आणि धर्माप्पा पुढे बोलायला लागला. आता अशा गोष्टींचा आम्ही अभिमान बाळगायचा का नाही ते सांगा. त्यावेळच्या पोतराजांना स्वतः शिवाजी राजांनी बक्षिसी दिलती हा इतिहास इसरायचा वय. शंकराचा अवतार असलेला शिवाजी राजांना मदत करणारांना भूताख्यातांना पळवून लावणारा पोतराज तुम्ही नष्ट करायला निघाला. यात तुम्हाला मरी माता कधी यश मिळू देणार नाही. अरे आबाळा जोपर्यंत चांद आहे सुर्वे आहे तोपर्यंत जमिनीवर पोतराज जिवंत राहणार, त्याला कोणी हटवू शकणार नाही हे पक्क लक्षात ठेवा. जय मरी आई, जय यल्लम्मा. धर्माप्पा भाषण संपून खाली बसला. 5 मिनिटांपर्यंत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट चालू होता. सभेचा रागरंग लक्षात घेऊन स्वतः शंकर बोलायला उभा राहिला. माझ्या पोतराज बंधूंनो, तुम्ही आमचे वैरी नाही आहात. तुमच्याबद्दल तुमच्या देवीबद्दल आमच्या मनात द्वेषभावना नाही. तुम्ही आमच्या जातीतले आहात. तुमचं आमचं नातं आहे. तुमची होणारी दुरावस्था आम्ही उघड्या डोळ्यानं बघू शकत नाही. तुम्ही मानाने सन्मानाने जगावं अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. म्हणून पोतराज हटाव हे आंदोलन सुरू केलेलं आहे. ज्या देवीची तुम्ही पूजा करताय ती कोण आहे हे माहिती आहे का तुम्हाला? ती आहे पृथ्वी, तुमची आमची धरणी माता. तुम्ही म्हणाल की हे कसं, तर सांगतो. सर्वसाधारणपणे मानवी विकासाच्या 4 अवस्था मानल्या जातात. मानव सुरुवातीच्या काळात निसर्गातली फळं, कंदमुळं आणि मेलेल्या प्राण्यांचं मांस खाऊन जगत होता. नंतर अन्नासाठी तो शिकार करायला लागला. पुढे पशुपालन करायला लागला आणि नंतर तो शेती करायला लागला. भटकणारा मानव एके ठिकाणी राहू लागला तेव्हा माणूस शेती करायला लागला. आणि तेव्हा भूमी आणि स्त्री यांच्यातला सारखेपणा त्याच्या लक्षात आला. या दोघीही जन्म देणारे आहेत, पालन पोषण करणारे आहेत. पृथ्वी ही जगाची जननी आहे तर स्त्री ही मानवाची जननी आहे. पृथ्वी ही वृषभरूपी आकाशाची पत्नी आहे. पाऊस हे वीर्य आहे. पाऊस पडल्यानंतरच पृथ्वी लतावेलींना, फळाफुलांना, अन्नधान्याला जन्म देते. तसंच स्त्री पुरुषाच्या समागमानंतर मुलाला जन्म देते. दोघींच्यातला हा सारखेपणा लक्षात आल्यावर मानवानं स्त्रीच्या रूपात पृथ्वीची सेवा सुरू केली. मानवाला जन्म देणारी स्त्री योनी आहे. तसंच सृष्टीतल्या चराचराचं उत्पत्ती स्थानसुद्धा योनीच आहे. योनी हीच माता आहे म्हणून पृथ्वीची पूजा योनी रूपात सुरू केली. वारुळ हे पृथ्वीचं योनी रूप आहे आणि तिथे आढळणारा नाग हे पुरुषत्वाचं प्रतीक आहे. पृथ्वीचा आणि नागाचा असा जवळचा संबंध आहे. पुढे काही काळानंतर पृथ्वीच्या दगडाच्या मूर्ती करण्यात आल्या. त्या पायापासून खांद्यापर्यंत घडवण्यात आल्या. त्या मूर्तींना डोकं नव्हतं. त्या मूर्तीमध्ये योनी आणि स्तन हेच अवयव अधिक उठावदार करण्यात आले होते. जन्म देणारी योनी आणि पोषण करणारे स्तन म्हणून त्यांना महत्त्व देण्यात आलं होतं. अशा मातृअंगाची त्या काळात सर्व जातीधर्माचे लोक सेवा करत होते. याच मातृअंगाचं पुढे मातांग, मातांगी, मातंगी असं नामरूप झालं. मूळ शब्द हरवल्यामुळे मूळचा अर्थ हरवला. मातंगीला वेगळाच अर्थ प्राप्त झाला. तिचा संबंध मातंग जातीशी जोडण्यात आला. तिला शूद्रांची देवता ठरवण्यात आलं. त्यामुळे उच्चवर्णीय उपासक तिच्यापासून दूर गेला. अशी ही मूळची भूदेवी मातंगी नावामुळे महारमांगांची देवता झाली. हीच पुढे महामारी, मरियाई या नावानं प्रसिद्ध झाली. आता मला सांगा, ही भूदेवी रेड्याचा, बकऱ्याचा बळी मागेल का? तुम्हाला भीक मागायला सांगेल का? तिच्या अवकृपेमुळे तुमच्यावर अरिष्ट येईल का? तिच्या पूजेसाठी मुलाला पोतराज केलं नाही तर तुमच्या संसाराची ती धुळधाण करेल? कारण नसताना आपण तिला घाबरतोय आणि दुसऱ्यालाही भीती दाखवतोय. पोतराज या प्रथेला कुठल्याही धर्मग्रंथाचा आधार नाही आणि मग निराधार अशी ही प्रथा तुम्ही का चालू ठेवली आहे? या प्रथेनं तुमचं काय कल्याण केलं आहे? अभिमानानं मिरवावं असं या प्रथेत काय आहे? ही प्रथा सोडण्यामध्ये तुम्हाला का म्हणून कमीपणा वाटतोय? तुम्ही तुमच्या मुलाला पोतराज करणार का वकील, इंजिनियर, न्यायाधीश करणार?
कोणत्या गोष्टीमुळे समाजात तुम्हाला मानाचं स्थान मिळेल याचा विचार करा. जबरदस्तीनं तुम्हाला पोतराजकी सोडायला लावण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून ती सोडून द्या आणि तुमच्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल करा. यापुढे तुम्हाला पोतराज म्हणून वावरता येणार नाही. समाजावरचा हा कलंक नष्ट करण्यासाठी वाटेल ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत. तुमच्या डोक्यावरचे केस कापून तुमचं पोतराज पण आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही आणि ही अनिष्ट प्रथा कायमची मातीत गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. समाजात एकही पोतराज दिसणार नाही तेव्हाच आमची लढाई थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळे पोतराज गंभीर झाले होते. एकही शब्द न बोलता ते सभागृहाच्या बाहेर पडले. चहा पाण्याची व्यवस्था केली होती, पण दादू शेंडगेशिवाय कुणीही चहा प्यायला सुद्धा थांबलं नाही. श्रोते मित्र हो, हा होता भाग 6. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.